धन्यवाद लहू जाधव सर. वळू या सामन्याकडे. सामना होतोय श्री 11 काळगाव वर्सेस जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे. पहिलाच चेंडू वरती मोठा घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल आणि इथे पहिल्याच चेंडूवरती झेलबाद होऊन परतावं लागेल. ते फलंदाज संदीप बावडेकर इथे मात्र तंबूत परत 0 या धावसंख्येची बॅट डोक्यावरती घेऊन तंबूत परतावं लागेल. पहिल्याच चेंडूवरती सापळा रचला होता गोलंदाज शतयुने. जिवाळा चषक 2025 ब गटातील हा पहिला सामना आपण पाहतोय. श्री 11 काळगाव वर्सेस जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि पहिल्याच चेंडूवरती निर्णयाला साजेची अशी गोलंदाजी करताना आपल्याला गोलंदाज शतयू पाहायला मिळतोय. संदीप इथे मात्र झेलबाद होऊन परतलाय. 0 ह्या धावसंख्येवरती. संघाची धावसंख्येचं खातं ओपन केलं नव्हतं, स्वतःचं खातं ओपन केलं नव्हतं आणि तदनंतर मात्र तंबूत परतावं लागतंय. 1:46 इनिंगला सुरुवात झाली आहे. 15 मिनिटाच्या आत तुम्हाला ही इनिंग संपवायची आहे. आयोजनाचा नियम असेल. सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी जरूर घेतली होती. तदनंतर मात्र फलंदाजाला बीट करत चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. 1 गडी बाद 0 अशी धावसंख्या. चांगली सुरुवात म्हणावी लागेल जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे संघाकडून. यावेळी मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळालाय आणि तदनंतर मात्र एक धाव पळून पूर्ण केली जाते. एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय. 1 ही धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. पहिलं पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली साजेची अशी गोलंदाजी करताना गोलंदाज शतायू. एक नावाजलेला गोलंदाज आणि कर्णधाराने माझ्याकडे का चेंडू सोपवलाय त्याचं मात्र चांगलं उदाहरण सेट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो शतायू नावाचा हा गोलंदाज. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूमध्ये 1 गडी तंबूत परतवला. 1 धाव खर्च केली आहे. यावेळी मात्र थोडीशी भरकटलेला मारा म्हणावा लागेल. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे अवांतर धावेने कुठेतरी धावसंख्येत भर होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि इथे मात्र फलंदाजांना जखडून ठेवलंय. कोणतेही मोठे फटके मारण्याचा प्रयत्न सुद्धा करायला न लावणारी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र एक चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. 2 धावांशी संघ पोहोचतोय. 1 गडी बाद 4 अशी धावसंख्या. पहिलं पॉवर प्लेचं षटक. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती आपण पाहतो एका गाड्याच्या मोबदल्यात. यावेळी पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला हा फटका नक्कीच जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 5 अशी धावसंख्या. पहिलं षटक चालू असताना पहिलं पंचम संपलंय. पहिलं षटक संपलं. पहिल्या पंचमच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 5 अशी धावसंख्या. एक चांगली समाधानकारक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे संघाकडून. अनिल आहे वाटतं. टी शर्ट वरचं नाव अनिल आहे. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक अर्थातच पंचम हाताळण्यासाठी गोलंदाज अनिल याची वर्णी लागताना आपल्याला पाहायला मिळते.
पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर म्हणजे पहिला वहिला चेंडू दंडित करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवांतर धावेने धावसंख्येत भर झालेली पाहायला मिळते. बिन एक गडी बाद 6 अशी धावसंख्या. श्री 11 काळगाव संघ प्रथम फलंदाजी करताना एक गडी तंबूत परतलाय. यावेळी चेंडूचा आणि बॅटचा नीटचा संपर्क होत नाहीये म्हणजे कुठेतरी पुन्हा एकदा फलंदाजाला जखडून ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज अनिकेत फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी सुरेख फटका सजवलाय. बराच काळ मोठ्या फटक्यांसाठी धडपड करताना पाहायला मिळाला होता, संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळाला होता तो अनिकेत. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून लावतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. खणखणीत षटकाराने आता मात्र धावसंख्या दुहेरी धावसंख्येत पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळते. 12 ही धावसंख्या धावफलकावरती. एक गडी बाद 12 अशी धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर मात्र अनिल थोडीशी महागडी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. एक मोठा फटका जरूर मिळालाय परंतु अनिल पुढच्या चेंडूवरती वापसी करेल का, पुनरागमन करेल का हे मात्र पाहण्याजोगं असेल. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू हलकेच स्टेअर केलाय. 2 क्षेत्ररक्षकांची भिंत भेदून चेंडू मात्र जातोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात. फेकी थोडीशी खराब म्हणावी लागेल. तोपर्यंत 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. संघ पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 14 अशी धावसंख्या. दुसरं षटक चालू असताना अनिलच्या मार्फत फलंदाजी मार्कवरती अनिकेत वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी सुरेख चेंडू. यावेळी मात्र फलंदाज अनिकेतकडे कोणतंही उत्तर नव्हतं. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकाच खाली राहिला म्हणजे आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मोठा फटका पुन्हा एकदा या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षाच्या वरती मान्यवरांना मानवंदना करणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. खणखणीत षटकाराने पुन्हा एकदा धावसंख्या वधारलेली आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद 20 अशी धावसंख्या. भले संदीप नावाचं वादळ जरी तंबूत परतवलं तरी अनिकेत नावाचं वादळ मात्र मैदानात फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच त्याच्या कौशल्याप्रमाणे चौकार षटकारांची आतषबाजी करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय तो अनिकेत. 15 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. दुसरं पंचम संपतंय म्हणजेच दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एक गडी बाद 20 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. साईराज नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे 3रं षटक आणि नक्कीच या 3ऱ्या षटकामध्ये थोडासा धावांचा पाऊस रोखावा लागेल. तो गोलंदाज साईराज याला स्ट्राईकला असेल तो आता मात्र अमित. चेंडूला भिरकावून द्यायचा होता परंतु चेंडू नीटचा बॅटच्या स्लॉटमध्ये आला नाही आणि तदनंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती साईराज याच्या षटकाची. एक गडी बाद 20 अशी धावसंख्या. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर तर गोलंदाज अनिल थोडासा महागडा ठरलाय. 15 धावांची खर्ची आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळी पॉइंटच्या डोक्यावरून फटका सजवलाय. इथे मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 1 धावेने संघाची धावसंख्या वधारते. 21 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतो. एका गड्याच्या मोबदल्यात जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे संघाच्या विरोधात श्री 11 काळगाव संघाची प्रथम फलंदाजी करताना साईराजचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा तटून काढलेला हा चेंडू सर्कलमध्येच चेंडू अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर केला होता तो फलंदाज अमित याने परंतु 1 धावेवरती समाधान. 1 धावेने संघ पोहोचतोय 22 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 22 अशी धावसंख्या. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्याला पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून भिरकावून दिलंय. चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. 4 धावांनी नक्कीच
26 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. आता मात्र अनिकेतचं कौतुक करावं लागेल. सलामीचा फलंदाज संदीप जरी 0 या धावसंख्येवरती बाद झाला असेल तरी मी 3ऱ्या क्रमांकावरती आलोय आणि माझ्या संघाचा डाव मी सांभाळू शकतो हे मात्र दाखवून देताना आपल्याला पाहायला मिळतोय. 19 या धावसंख्येवरती वैयक्तिक अनिकेत खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 26 म्हणजे मोलाचा वाटा उचलताना आपल्याला पाहायला मिळतोय तो अनिकेत नावाचा हा फलंदाज. साईराचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच मारलेला हा पटका. चेंडू बराच काळ हवेमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक झेलखाली नव्हता आणि तदनंतर मात्र मिडऑफचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतोय. चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत 2 धावा पाहून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. 2 धावांनी संघ पोहोचतोय 28 या धावसंख्येवरती. तिसरं पंचम संपतंय. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 28 अशी धावसंख्या. आता मात्र समाधानकारक सुरुवात म्हणावी लागेल श्री 11 काळगाव संघाची. प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 4 पंचम अर्थातच 20 चेंडूंचा खेळ आणि 20 चेंडूंमध्ये मोठे धावसंख्या उभारायची या हेतूने उतरलेली जोडगोळी आणि तदनंतर संदीप 0 या धावसंख्येची बॅट डोक्यावरती घेऊन तंबूत परतला आणि आता मात्र फलंदाजीचा भार सांभाळतोय तो अनिकेत नावाचा हा फलंदाज. स्ट्राईकला असेल अमित. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू. पंचांकडे दाद मागितली जाते. इथे मात्र डिक्लेअर स्वरूपात 1 धाव प्राप्त होते. 29 ही धावसंख्या धावफलकावरती. शेवटचा हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मंगेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र मोठा फटका सजवलाय. यावेळी मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. आणि नक्कीच अनिकेत आणि अमित ही जोडगोळी मैदानात ठणकावून सांगते आमच्या संघाचा सलामीचा फलंदाज जरी तंबूत परतला असेल तरी आमच्या मनगटामध्ये ताकद आहे आमच्या संघासाठी धावांचा पाऊस पडण्याची. आणि त्याच पद्धतीने दोन्ही फलंदाज एक महत्वपूर्ण खेळी करताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 35 ही धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक असेल डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक. इथे मात्र दुसऱ्या प्रयत्नात झेल टिपण्यात यश मिळवतोय. दुसरा गडी बाद होतोय. लेग स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच मात्र दंडित करतायत. अवांतर धावसंख्येत भर पडताना आपल्याला पाहायला मिळते. संघ पोहोचतोय 36 या धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. संदीप आणि अमित मात्र तंबूत परतलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी सलामीचे मैदानात परतल्यानंतर आता मैदानात अनिकेत आणि एका बाजूला असेल तो अमोल. स्ट्राईकला असेल अमोल. पुन्हा एकदा पंचांना कवायत लावणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर धावसंख्येत मात्र वारंवार भर पडते. आता कुठेतरी दबावाखाली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज मंगेश. सदतीस ही धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्लोअर पद्धतीचा चेंडू त्याचा खरपूस समाचार. चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. तर 43 अशी धावसंख्या. आता मात्र खरोखरच चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते श्री 11 काळगाव संघाचे फलंदाज. एका बाजूला अनिकेत, एका बाजूला अमोल. अमोल सुद्धा अनिकेतच्या पावलावर पाऊल ठेवून फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र एक चोरटी धाव काढण्याच्या
प्रयत्नात इथे मात्र धावबाद व्हावं लागेल. ते अनिकेताला स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. वाईड चेंडू होता आणि वाईड चेंडूवरती थोडासा मिसफील्ड झाला होता आणि त्यावरती एक चोरटी धाव पण पूर्ण करण्याचा प्रयत्न. SSC बागलवाडी वर्सेस विश्वनाथ फायटर्स मंद्रुकोळे खुर्द दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. नवीन फलंदाज चेतन मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर होणाऱ्या सामन्याची नाणेफेक अर्थातच माननीय सागर सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केली जाईल. SCC बागलवाडी वर्सेस विश्वनाथ फायटर्स मंद्रुकुळे दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये आमच्या टॉस का बॉसच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. शेवटचं षटक अर्थातच हाणामारीचं. यावेळी मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. आताच्या 2 धावा गणल्या जात आहेत. 2 धावांनिशी संघ पोहोचतोय. तिसऱ्या चेंडूवरती रनआउट होता का? ओके 3 धावा पूर्ण केले गेल्यात. म्हणजे 3 धावांनिशी संघ पोहोचतोय 47 या धावसंख्येवरती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 47 अशी धावसंख्या म्हणजे 48 धावांचा पाठलाग करायचा आहे तो जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे संघाला. चला SSC बागलवाडी वर्सेस विश्वनाथ फायटर्स मंद्रुकुळे खुर्द दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. सागर सुपोडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेत आहोत. वेलकम सर. मंदुरकुळे खुर्द एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला टीम बागलवाडी SCC बागलवाडी. या वेलकम. अवैज 50 केक शॉपचे सर्वा सागर सुपोडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. हेड अँड टेल तुम्हाला कॉल करायचा आहे. 20 चेंडूंची लढत. हेड इज अ कॉल. इट इज अ हेड. थँक्यू सो मच. टॉस जिंकला टीम सिद्धिविनायक क्रिकेट संघ क्लब बागलवाडी. निर्णय काय असेल? गोलंदाजी. आता शनिवारचा दिवस स्क्वॉड आहे नाही. मग टीम कशी मॅनेज कराल आणि कसं वाटलं जिव्हाळा चषक 2025चं आयोजन? कॅप्टन 26 वन साईड जिव्हाळा संपूर्ण टीम भालेकरवाडीचं. आयोजन चांगलेच आहे. आता टीमचं स्क्वॉड बघू. 2-3 प्लेयर लागतं मिळते घ्यायची बाजू. थँक्यू सो मच. बॅटिंग करायची आहे विश्वनाथ फायटर्स मंडळकुळे खुर्द. 20 चेंडू काय टार्गेट सेट केलं मनात? 45च्या वर टार्गेट सेट करणार आहे आम्ही, हे ठरवलं आहे. आणि ज्या प्रकारे तुमच्या संघाची किट्स आहे प्रत्येकाचं लक्ष वेधून घेते आणि ज्या प्रकारे तुम्ही मॅसेज दिला आहे तुमच्या किट्सच्या माध्यमातून त्याबद्दल काय? हे सर्व टीमचंच आहे मॅसेज आहे तो पूर्ण की आपला जे आत्ताची जी परिस्थिती आपण बघतोय त्यानुसारच हा मेसेज आहे आणि हा सायलेंट मेसेज आहे जे पण आहे ते. थँक्यू सो मच. मी सागर सुपोडे साहेब यांच्याकडे येईन. पाटण तालुका प्रीमियर लीग 6वं वर्ष येते. MH50 फलटण संघाचे तुम्ही संघ मालक आहात. यावर्षी डे नाईट स्पर्धा आहे आणि ज्या प्रकारे पाटण तालुक्याचं क्रिकेट आता चांगल्या लेवलला जात आहे काय सांगाल संपूर्ण तालुक्याच्या क्रिकेटविषयी आणि स्वतः तुम्ही संघ मालक आहात? आता तालुक्याचं क्रिकेट तर नावानाव मोठंच होत चाललं आहे आणि PTPL म्हटलं तर सगळ्यात जास्त लक्ष PTPLचं क्रिकेट जास्त आपलं. एक प्रश्न विचारेन. वर्षभर तुम्ही जास्त क्रिकेटमध्ये नसता, रस नाही घेत, स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या कामधंद्यामध्ये बिझी असता, परंतु PTPL जशी येते तुम्ही मैदानाकडे आवर्जून येता, खेळाडूंकडे लक्ष ठेवता आणि कॅप्टन 26चं आयोजन आपण पाहतोय भालेकरवाडीचं. वन साईड जिव्हाळ्याचं आयोजन आहे, जिव्हाळा चषक. पहिल्यांदा क्रिस्टल ट्रॉफी आहे, काय सांगाल? जिव्हाळा चषक तर
आता पण बघत आलो तसं एकदम चांगलंच आहे आणि ह्यावेळेस आता बघताना पण क्रिस्टल ट्रॉफी वगैरे एकदम मस्तच वाटतंय ट्रॉफ्या बघून पण. थँक्यू सो मच सागर सुपोडे साहेब. अगदी MH50 फलटण क्रिक हा संघ PTPL 6 मध्ये खेळेल. यावर्षी डे नाईट स्पर्धा आहे. भव्य दिव्य दिवस रात्र स्पर्धा 12 संघ खेळणार आहेत आणि सागर सुपोडे साहेब स्वतः व्यावसायिक आहेत परंतु क्रिकेटप्रेमी. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आपण दुसऱ्या डावाचा खेळ. धन्यवाद. धन्यवाद लव जाधव सर. वळूया सामन्याकडे. सामना आपण पाहतोय श्री 11 काळगाव वर्सेस जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे. कराटे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं ते श्री 11 काळगाव संघाला. काळगाव संघाने मर्यादित 4 पंचमध्ये 47 धावा जमा केल्यात आणि 48 धावांचा पाठलाग करायचा आहे तो जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे संघाला. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्यचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मोहन गोलंदाजी मार्कवरती तयार असेल आणि सलामीचे फलंदाज एका बाजूला शतायू तर एका बाजूला ऋषी हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. शतायूचा उल्लेख केला तर याच सामन्यामध्ये पहिलं पॉवर प्लेचं षटक ज्याने हाताळलं होतं आणि त्याच्यामध्ये त्याला यश प्राप्त झालं होतं. आता मात्र सलामीसाठी फलंदाजीला येतोय. फलंदाजीमध्ये कोणती चमक दाखवेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. मोहनचा पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र फलंदाजाला बीट करतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या मात्र कोणती इथे खर्च केली जात नाहीये. सुरेख गोलंदाजी पहिल्याच चेंडूवरती हाताळताना आपल्याला पाहायला मिळालाय तो गोलंदाज मोहन आणि एक चांगली टोटल उभी करण्यात यश मिळवले ते नक्कीच श्री 11 काळगाव संघाला. 47 धावा जमा केल्यात 20 चेंडूमध्ये आणि 20 चेंडूमध्ये 48 धावा जमा करण्यासाठी उत्तरार्ध खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि इथे मात्र शतायूची खेळी संपुष्टात येते. 0 या धावसंख्येची बॅट डोक्यावरती घेऊन तंबूत परतावं लागेल. एक चांगल्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज मोहन. पहिला चेंडू निर्धाव आणि तदनंतर मात्र त्रिफळाची बाद करून शतायूला तंबूत पाठवण्यात यश मिळवलंय. आता कुठेतरी आत्मविश्वास दुणावलेला असेल, मनोबल दुणावलेलं असेल ते गोलंदाज मोहन याचं आणि नक्कीच त्याची क्रिकेटमध्ये संघासाठी गरज असते गोलंदाजाची चांगली कामगिरी. ती कामगिरी मात्र आपण मोहनच्या माध्यमातून या जिवाळा चषक 2025च्या माध्यमातून मैदानावरती पाहतोय. दुपारच्या सत्रामध्ये ब गटातील हा पहिला सामना श्री 11 काळगाव वर्सेस जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे या दोन संघादरम्यान आपण पाहतोय. 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला श्री 11 काळगाव संघ सलामीचा फलंदाज तंबूत परततोय 0 या धावसंख्येवरती 2 ठेवून. दुसऱ्या क्रमांकावरती फलंदाज प्रदीप याची वर्णी. यावेळी पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. सलग 3 यॉर्कर आपण पाहिले आणि तिसऱ्या यॉर्कर वरती सुद्धा यश प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज मोहन. इथे मात्र प्रदीपला पुन्हा एकदा डगआउटचं शिखर व्हावं लागेल. 0 या धावसंख्येची बॅट पुन्हा एकदा डोक्यावरती घेऊन मैदानात जावं लागेल. म्हणजेच 2 गडी बाद 0 अशी धावसंख्या. चांगली समाधानकारक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती श्री 11 काळगाव संघाकडून. अर्थातच मोहन नावाचा हा गोलंदाज चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या पॉवर प्लेचं अनिवार्य षटकामध्ये साजेची अशी गोलंदाजी करत आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थकी लावत गोलंदाजी करताना आपल्याला गोलंदाजी मार्कवरती मोहन हा पाहायला मिळतोय. नक्कीच हा हॅट्रिकचा चेंडू असेल. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केल्या त्रिफळाची. या तिसऱ्या चेंडूवरती अजून एक विकेट घेऊन या स्पर्धेतील जिवाळा चषक 2025 ची विकेटची हॅट्रिक प्राप्त होईल का हे मात्र पाहण्याजोगं असेल आणि नक्कीच त्यासाठी प्रयत्नशील असेल तो गोलंदाज मोहन. यावेळी मात्र नवीन फलंदाज अनिल मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. शतायू आणि प्रदीप डगआउटमध्ये परतल्यानंतर नॉन स्ट्राईकला असेल तो ऋषी, स्ट्राईकला असेल तो अनिल आणि गोलंदाजी मार्कवरती मोहन. हॅट्रिकचा चेंडू घेऊन विकेट हॅट्रिकचा चेंडू घेऊन तत्पर असेल, विकेट मिळवण्यासाठी सज्ज असेल. फुलटॉसचा चेंडू. यावेळी मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. मिडऑफचा क्षेत्ररक्षक घेऊन मिडॉनला चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. आता मात्र धाव संख्येचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि मोहनचं हॅट्रिकचा चेंडू इथे मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. म्हणजेच हॅट्रिक कुठेतरी दुरावली म्हणावी लागेल. 2 गडी बाद 1 अशी धावसंख्या. 48 धावांचा पाठलाग करताना जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे संघाची.
यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका जरूर सजवायचा होता. इथे थोडासा मिसफिल्ड होतोय, त्याचा पुरेपूर फायदा. एक धाव तर नक्की पळून पूर्ण केली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करताना चांगली फेकी म्हणावी लागेल. इथे मात्र धावबा 2 परतावं लागेल. म्हणजे विकेट हॅट्रिक जरी झाली नसती तरी मात्र षटकामध्ये 3 विकेट प्राप्त करण्याचं यश मात्र मोहनला मिळते. 3 गडी बाद धावसंख्या 2 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल श्री 11 काळगाव संघाची. शुभम नावाचा फलंदाज मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता कुठेतरी जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे संघाचे फलंदाज थोडीशी नांगी टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती चेतन वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर एक कौतुक करण्यासारखी गोलंदाजी मोहन याने केली होती. 3 विकेट त्याच्या षटकामध्ये प्राप्त झाल्या होत्या, 1 धावबादच्या स्वरूपात आणि 2 त्रिफळाचीत आणि 2 धावा फक्त खर्च केल्यात. म्हणजे कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो श्री 11 काळगाव संघ. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. शेवटच्या चेंडूपर्यंत समीकरण बदलत असतं आणि त्याच विजयाच्या दिशेने पुन्हा एकदा जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे संघ वाटचाल करेल का हे मात्र पाहण्याजोगं असेल. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू, बॅट मात्र जोरात फिरवली होती. बॅटचा चेंडूचा काही नीटचा संपर्क नाही. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच चेंडू निर्धाव. म्हणजे मोहनने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली होती त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना चेतन पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आता मात्र थोडासा भरकटलेला मारा. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. अवांतर धावेने धावसंख्येत मात्र बदल होताना पाहायला मिळतोय. 3 ही धावसंख्या धावफलकावरती. 3 गडी बाद 3 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. वारंवार मात्र चेंडू फलंदाजाला बीट होतोय. म्हणजे कुठेतरी यश प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज चेतन. यावेळी खराब चेंडू, फुलटॉचा चेंडू होता परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. इथे मात्र लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चेंडूला मैदानातच अडवण्यात यश मिळवलंय. म्हणजेच एकाच धावाची लहर मैदानात उमटवली जाते. एका धावेने संघ पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद 4 अशी धावसंख्या. 48 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे लक्ष अजून खूप दूर आहे आणि त्यासाठी फलंदाजांना मात्र हात आता सोडावे लागतील, गिअर बदलावा लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय एका धावेसाठी. 5 ही धावसंख्या धावफलकावरती. 3 गडी बाद 5 अशी धावसंख्या. दुसरं षटक चालू असताना शेवटचा चेंडू या पंचकाचा आणि इथे मात्र मोठा फटका सजवलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. आता मात्र बऱ्याच काळानंतर एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावांनिशी संघ दुहेरी धावसंख्येत पदार्पण करतोय. 11 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद 11 अशी धावसंख्या. 2 पंचमचा खेळ संपलाय. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते 10. तर आमच्या या स्पर्धेच्या ठिकाणी कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिल भोमकर सर यांचं इथे आगमन होते. आमच्या कमिटीच्या वतीने पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचंय. यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल. चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. 12 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अमित गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली आहे. 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी
उतरलेला जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे संघ आता मात्र लक्ष्यापासून थोडासा दुरावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका, उंच फटका मारलेला चेंडू खाली, क्षेत्ररक्षक असेल इथे मात्र झेल टिपण्यास असमर्थ आणि इथे मात्र झेल जमिनीला दान केला जातोय. त्यानंतर 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते, म्हणजेच संघ पोचतोय 14 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद 14 अशी धावसंख्या जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे संघाची 48 धावांचा पाठलाग करताना. आता मात्र मोठा फटका पुन्हा एकदा काव कॉर्नरच्या दिशेने, इथे मात्र 1 बाउन्स चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एका धावेची लहर. 15 ही धावसंख्या धावफलकावरती. श्री 11 काळगाव संघ वर्सेस जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे संघ. कराटे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि प्रथम फलंदाजी करताना श्री 11 काळगाव संघाने मर्यादित 4 पंचमध्ये जवळजवळ 47 धावा कुठल्या होत्या आणि त्याच्या उत्तरार्धार्थ आता मात्र पुन्हा एकदा झेल जमिनीला दान केला जातोय. इथे मात्र जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे संघ 48 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत धावसंख्या होते 16. 3 गडी बाद. जिंकण्यासाठी पुढच्या फेरीत प्रवेश करायचा असेल तर 5 चेंडूवरती मोठे प्रहार करावे लागतील, तरच हा सामना आपल्या बाजूने या सामन्याचा विजय खेचून आणू शकतील ते जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे संघ. श्री 11 काळगाव संघाचं विशेष कौतुक करावं लागेल ते गोलंदाज मोहन याचं. पहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 विकेट प्राप्त करत 2 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच जोरावरती संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र गोलंदाज संदीप शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. भन्नाट वेगाने चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला वहिला चेंडू. समीकरण पुन्हा बदलते. 4 चेंडूमध्ये 25 धावा. पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र धावा धुवून परतावं लागेल. 4था गडी बाद होतोय शुभम याच्या रूपामध्ये. नवीन फलंदाज साईराज मैदानात सरसावणार दिसतोय. शेवटची औपचारिकता या सामन्याची आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना SCC बागलवाडी वर्सेस विश्वनाथ फायटर्स मंद्रुकुळे खुर्द. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. नवीन फलंदाज साईराज मैदानात सरसावतोय. 48 धावांचा पाठलाग करताना आता मात्र जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे संघाचे फलंदाज संपूर्णपणे नांगी टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सामन्याचा विजय नक्कीच श्री 11 काळगाव संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली सुरुवात केली होती फलंदाजी करताना श्री 11 काळगाव संघाने आणि गोलंदाजीला सुद्धा साजेशी अशी सुरुवात केली होती आणि तदनंतर आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. संघाची धावसंख्या 24 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे अजूनही 24 धावांचं लक्ष्य गाठावं लागेल तर जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. वाईट चेंडू. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. पुन्हा एकदा अवांतर धावेने धावसंख्येत भर झालेली आपल्याला पाहायला मिळते. 25 ही धावसंख्या. 23 धावांचा अजूनही पाठलाग करावा लागेल. एक मोठा फटका. 6 धावांचा आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आता वेळ मात्र निघून गेलेली असेल या सामन्यातून. मात्र विजय जर पाहिला तर आपण नक्कीच श्री 11 काळगाव संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. औपचारिकतेचा हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 1 धावाने. इथे मात्र श्री 11 काळगाव संघ विजयी होतोय, पुढच्या फेरीत प्रवेश करतोय. खूप खूप अभिनंदन. आणि त्याचप्रमाणे जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे संघाचं सुद्धा हार्दिक